अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात येत्या 30 जून रोजी मुंबईत विधान भवनावर धडक महामोर्चाचं आयोजन करण्यात आले। या महामोर्चाला आता विविध सामाजिक आणि बौद्ध संघटनांचाही पाठिंबा मिळतोय। भारतीय बौद्ध महासभेनेही या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी आरती ढबाले यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी खास बातचीत केली आहे। पाहूया हा विशेष संवाद। नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। येत्या 30 तारखेला महामोर्चा होणार आहे। आरक्षणामध्ये जो उपवर्गीकरण होणार आहे त्याला धरून, तर त्याच संदर्भात जनतेला आवाहन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव गायकवाडजी। काय सांगाल, एकंदरीत काय मोर्चाची बांधणी आहे आणि काय तुम्ही एक जनतेला आवाहन कराल याबद्दल? जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। येत्या 30 तारखेला जो महाराष्ट्रातून जन आक्रोश मोर्चा, लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रातून लोक मुंबईमध्ये येत आहेत आणि मंत्रालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराव आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या 59 जाती समूहाचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सामील होणार आहे। आणि या मोर्चाचं मुख्य जे कणा आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, रिपब्लिकन सेना, बौद्धजन पंचायत समिती, त्यानंतर चर्मकार संघटना, मातंग संघटना, अशा वेगवेगळ्या विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत। याचं कारण आहे की या उपवर्गीकरणामुळं हे सरकार जाती जातीमध्ये किंवा भावाभावामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे आणि याला जाब विचारण्यासाठीच, सरकारला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी हा महाराष्ट्रातून प्रचंड जन आक्रोश मोर्चा या मंत्रालयावरती धडकत आहे। तर सर्व जाती धर्माचे विविध 59 जातीचे जे प्रतिनिधी आहेत किंवा जाती समूह आहेत त्यांना विनंती आहे की ही लढाई परिवर्तनाची आहे, ही लढाई अस्तित्वाची आहे आणि आपल्या अस्मितेची देखील आहे। तेव्हा आपण प्रत्येकानं बाकीचे सर्व कामं बाजूला ठेवून येणाऱ्या 30 तारखेला ठीक दुपारी 2 वाजता CST या ठिकाणाहून आझाद मैदानावर मोर्चा निघेल आणि मंत्रालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। तेव्हा प्रचंड संख्येनं आपण या मोर्चामध्ये सामील व्हा। समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि विविध संघटनेचे पदाधिकारी या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत। आज या ठिकाणी समता सैनिक दलाचे मेजर जनरल आदरणीय DM आचार्य गुरुजी, मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय विलासजी ढोबळे आणि आदरणीय सागरजी गांगुर्डे असे पदाधिकारी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। काल आम्ही मुंबईचे जे 6 झोन आहे, 6 जिल्हा आहेत, त्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या। खूप लोकांचा असंतोष या सरकारबद्दल आहे, विविध प्रश्नाबद्दल आहे, परंतु तो या मोर्चाच्या माध्यमातून निघतोय। आणि उद्या आज ऑनलाईन मीटिंग महाराष्ट्राची आम्ही घेत आहोत आणि उद्या महाराष्ट्राच्या जवळचे जे 5 जिल्हे ठाणा, रायगड, नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यामध्ये या मोर्चाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शनपर बैठका संपन्न होणार आहेत। जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं ही या ठिकाणी विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण कुडबेसह मी आरती, आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।